आजकाल बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मोमोज मिळतात, व्हेज आणि नॉन-व्हेजमध्ये सुद्धा मिळतात. आणि तुम्हाला बाहेरचे खायचे नसेल, तुम्ही घरच्या घरी छान पद्धतीने गव्हाच्या पिठाचे तयार करू शकता. खूप छान लागतात. लहानांच काय मोठेसुद्धा खूप आवडीने खातील. चला आता गव्हाच्या पिठाचे व्हेज मोमोज कसे तयार करायचे ते बघूया. त्यासाठी घेतलेला आहे एक बाऊल. त्यामध्ये 1 वाटी आपण गव्हाचं पीठ घेऊया. आपण जे चपातीसाठी पीठ वापरतो नॉर्मली तेच पीठ घेतलेलं आहे 1 वाटी. त्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे. आपण पोहे खाण्याचा चम्मच वापरतो तो. आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून घेऊया. आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण हे भिजवून घेऊया. आपण जसं चपातीला पीठ भिजवतो तसंच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून खूप छान आपण मोमोज घरच्या घरी तयार करू शकतो. हे मोमोज हेल्दी आणि टेस्टीसुद्धा आहेत. आपण मैद्याऐवजी गव्हाचं पीठसुद्धा वापरलं त्यामुळे अजूनच टेस्टी होतात हे. यामध्ये अजून थोडंसं मी पाणी घालते आणि पुन्हा एकदा मळून घेते. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता पीठ आपलं तयार झालेलं आहे. थोडं पाण्याचा हात घेऊन आपण पुन्हा एकदा हे असं मळून घ्यायचं आहे. जेवढं मळसाल तेवढे छान आपले मोमोज तयार होतात. आता पीठ आपलं हे मळून तयार झालेलं आहे. तुम्ही थोडासा तेलाचा हातसुद्धा घेऊ शकता यावरती लावण्यासाठी आणि झाकून ठेवायचं आहे आपल्याला 10 ते 15 मिनिटासाठी. तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया स्टफिंगची. पॅन ठेवलेलं गरम करायला, त्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊया. तेल छान असं गरम होऊ द्यायचं. नंतर त्यामध्ये आपण बारीक कापून घेतलेला लसूण टाकून घ्यायचा. लसणाचा कलर थोडासा आपण चेंज करूया. आणि आता यामध्ये कट केलेली हिरवी मिरची तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता. आणि यामध्ये टाकून घेऊया आपण कापलेला कांदा. तुमच्या आवडीच्या तुम्ही कुठल्याही यामध्ये भाज्या घालू शकता. आणि कापलेली पत्तागोबीसुद्धा टाकलेली आहे आणि मिक्स करून घेऊया. आणि यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे. आपल्याला जास्त शिजवायच्या नाही भाज्या, फक्त थोडासा कच्चेपणा याचा घालवायचा आहे. आता छान असं मिक्स झालेलं आहे हे. आणि यामध्ये कापलेली शिमला मिरचीसुद्धा टाकलेली आहे. शिमला मिरची लगेच नरम होते त्यामुळे मी लास्टला टाकलेली आहे. पुन्हा मिक्स करून घेतलेलं आहे. पुन्हा फक्त 1च मिनिट आपल्याला हे असं यावरती परतायचं आहे. आता यामध्ये टाकूया थोडंसा चिली सॉस. तुमच्या आवडीची सॉस तुम्ही यामध्ये घालू शकता. आणि थोडासा सोया सॉससुद्धा टाकायचा आहे. यामुळे चव एकदम भन्नाट अशी लागते, त्यामुळे मी सॉस घातलेले आहे. आता पुन्हा आपल्याला 1 मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे. आता आपलं हे छान स्टफिंग तयार झालेलं आहे. आता आपण एका डिशमध्ये थंड होण्यासाठी हे काढून ठेवूया. आणि तोपर्यंत आपलं पीठसुद्धा छान असं भिजलं गेलेलं असेल. पुन्हा आपण 1 ते 2 मिनिटे हे पीठ मळून घेऊया. थोडासा तेलाचा हातसुद्धा तुम्ही घेऊ शकता याला मळण्यासाठी. पीठ आता आपलं हे मळून झालेलं आहे. मी आता पिठाचा हात घेतलेला आहे आणि आपल्याला छोटे छोटे याचे गोळे बनवायचे आहे. अशा पद्धतीने छोटासा गोळा तोडून हातावर गोल बनवायचा आहे अशा प्रकारे. आणि पोलपाटावर आपण आता हे लाटून घेऊया. पीठ लावून लाटायचं आहे आपल्याला थोडं थोडं पीठ घालून. छान असं आपल्याला पुरीसारखं लाटायचं. अशा प्रकारे आपली पुरी लाटून तयार आहे. आता गोल आकार देण्यासाठी डब्याचं वगैरे झाकण घेऊ शकता किंवा एखादी वाटीसुद्धा घेऊ शकता तुम्ही. आता गोल असा आकार आलेला आहे आपला. आणि यामध्ये आता आपण स्टफिंग भरूया. 2 प्रकारे मोमोज कशी बनवायची ते तुम्हाला मी सांगते. तुम्हाला जी सोपी पद्धत वाटली ती तुम्ही बनवू शकता त्या पद्धतीने. यावरती थोडंसं पाण्याचा हातसुद्धा लावू शकता नाही चिटकलं तर. आता यामध्ये सारण भरून तयार झालेलं आहे. अशा घड्यावर घड्या करायच्या आहे एका साईडने. अशा पद्धतीने आपण जे उकडीच्या मोदकासाठी करतो तशा प्रकारे करायचं आहे. एका साईडने केलेलं आहे आणि दुसरी साईड त्याला अशी चिटकवायची आहे. आता हे झालं आपलं एका प्रकारे मोमोज तयार. आता दुसऱ्या पद्धतीने सुद्धा तुम्हाला मी सांगते. आता पुरी लाटून घेतलेली आहे, हातावरती उचलून घेतलेली आहे मी आणि अशा घड्या करत चालायचं आहे आणि एका ठिकाणी अशा बोटामध्ये चिमटीत धरायच्या आहे त्या घड्या. अशा प्रकारे छान असे मोमोज तयार होतात मंडळी. आणि आपल्याला मोदकाचा आकार द्यायचा आहे, उकडीच्या मोदकाचा आपण करतो तशाप्रमाणे. आता सर्व आपले मोमोज तयार झालेले आहेत. 2 पद्धतीने मी तयार केलेले आहेत. इकडे पाणी ठेवलेलं आहे खाली गरम करायला, वरती अशी चाळणी ठेवलेली आहे आणि त्याला थोडंसं तेल लावून घेते म्हणजे त्याला चिटकणार नाहीत. आणि पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आणि त्यावरती आपण आता हे मोमोज ठेवूया. छान उकळी आलेली आहे पाण्याला. थोडंसं अंतर ठेवायचं आहे त्यामध्ये आणि नंतर ठेवायचे आहे त्यावरती. आता यावरती आपण झाकण ठेवूया म्हणजे छान असे शिजतात. 10 ते 15 मिनिटासाठी आपल्याला हे ठेवायचे आहे स्टीम होण्यासाठी. तुम्ही पाहू शकता 10 ते 15 मिनिटानंतर छान असे आपले हे मोमोज वाफवले गेलेले आहेत, तयार झालेले आहेत. आता आपण खाली काढून घेऊया. खूप छान लागतात मंडळी. तुम्हीसुद्धा या पद्धतीने तयार करून बघा. सर्व मोमोज आपण आता एका डिशमध्ये काढून घेऊया. चला मग मंडळी, तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने व्हेज मोमोज तयार करून बघा. आणि तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून सुद्धा सांगा.
आणि मंडळी, तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. भेटूया अशाच मस्त छान चमचमीत आणि भन्नाट टेस्टी रेसिपीमध्ये. बाय बाय मंडळी.